किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं। मंत्र्यांची उत्तरं का दिली नाहीत, पेडणेकरांचा सवाल। तर पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर ऋतू तावडेंचा फोन, दोघांमध्येही शाब्दिक वाद। मी तिथे असतो तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असती। संदीप देशपांडेंचा साटम यांच्यावर संताप। साकीनाक्याची घटना सांगताना अमित साटम हे काल फसले होते। अमित साटम यांच्याकडून मुंबईकरांची टिंगल, त्यांची कालच पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती। आदित्य ठाकरेंचा अमित साटम यांच्यावर निशाणा। संजय राऊत यांच्याकडून अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख। ते दात काढून हसतात, ते किती क्रूरता आणि विकृती आहेत। राऊतांची टीका, तर साटम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा। माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं। सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप। उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा। अब हिंदू माफ नहीं करेगा, राम मंदिर लुटणारे देशद्रोही आहेत। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न। ते ज्या मंदिरात जातील तिथे गोमूत्र शिंपडायला पाहिजे। नितेश राणेंचा ठाकरेंवर प्रतिहल्ला। राम मंदिरातील दानचोरी दुर्दैवी आहे। त्यांनी राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी। दानचोरी प्रकरणावरती आरएसएसची पहिलीच प्रतिक्रिया। खरात प्रकरणात बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली कोर्टात याचिका। चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमान यांना नोटिसा। तर चाकणकरांना कोर्टात उघडं पाडणार, रुपाली ठोंबरेंचं आव्हान। 2 दिवस धोधो पाऊस कोसळत असतानाच दुभाजकांवरच्या झाडांना टँकरने पाणी। पुणे महापालिकेचा गजब कारभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।